महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक सगळ्या पटलावर जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे त्याच्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। हे सवाल काय जाणून घेऊया आपण आज, ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्द्याच्या माध्यमातून। आचारसंहितेच्या पूर्वी आरक्षणावर तोडगा खरंच शक्य आहे का, याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। तोडगा निघणार का? मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचं घोडं नेमकं अडलंय कुठे, का त्याच्याबद्दलचा निर्णय होत नाहीये, हाही सवाल आपल्याला आजच्या चर्चेत आणायचा आहे। बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे। सरकार मराठा ओबीसींच्या कात्रीत सापडलंय का? इकडे एक निर्णय घ्यावा तर दुसरा विरोधात जाण्याची भीती, असं झालंय का सरकारचं? सवाल हा सुद्धा आहे। मराठ्यांचा रोष सत्ताधाऱ्यांना खरंच परवडणार आहे का? मग रणनीती नेमकी काय असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि शेवटचा मुद्दा ज्याची आपल्याला आज चर्चा करायची आहे, राजकीय परिणामांची चिंता नाही की कायदेशीर हतबलता आहे? सवाल हाच आहे। आणि त्याच सगळ्या मुद्द्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे की खरोखरच मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी आज परिस्थिती आहे, रोष तर दिसतोय पण तरी सुद्धा निर्णय का घेता येत नाहीये? चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे। या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत। विकासजी, तुमचंही स्वागत। त्यानंतर अभ्यासक राजेंद्र कोंडरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गेली 2 दशक मराठा समाजाच्या ओबीसीकरणाच्यासाठी किंवा कुणबी दाखल्यांच्यासाठी सातत्याने त्यांनी कायदेशीर लढाई या महाराष्ट्रात लढलेली आहे। अनेकांना तो हक्क मिळवून दिलेला आहे। आणि माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत गंगाधर काळकोटे, मनोज जरांगे पाटलांचे ते समर्थक आहेत, आंदोलक आहेत। गेली वर्षभर ते या सगळ्या चळवळीमध्ये हिरिरीनं सहभागी आहेत। मी या चर्चेची सुरुवात करणार आहे नरेंद्र पाटील यांच्याकडून, कारण नरेंद्र पाटील जी आज तुम्ही पत्रकार परिषद जर बघितलं असेल जरांगे पाटलांची, तर त्यांनी थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांना दिलाय। ते असं म्हणाले की आचारसंहितेच्या पूर्वी तुम्ही निर्णय घ्या। आशाही व्यक्त केली आहे की आमच्यासोबत दगाफटका होणार नाहीये, पण जर निर्णय झाला नाही तर मात्र त्याची राजकीय किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असं ते म्हणतायत। इतका रोष, इतके आव्हानं, इतकं सगळं असताना निर्णय का होत नाही हा सवाल आहे। आणि या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणजे ती पत्रकार परिषद मी पाहिली, परंतु एकंदरच जर आपण गेल्या काही महिन्यापासून, आपण काही वर्षापासून जर पाहिलं, ते सातत्याने मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये भाष्य करत आहे। जर आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा, सारथीचा मुद्दा, महामंडळाचा मुद्दा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला, त्याच्यामध्ये मार्ग काढला। आता जे सरकार आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी आमची महायुती आहे त्याच्यामध्ये भाजप आहे, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये फडणवीस साहेबांनी वेळोवेळी हे स्पष्ट केलेलं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे तो त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, कारण सातत्याने मनोज जरांगे पाटील हे फडणवीस साहेबांची वक्तव्य करून हे कुणाला मदत करतात हा एक फार मोठा प्रश्न आहे। पण आजही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी उद्या सकाळी जरी आरक्षण जे मनोज जरांगे पाटील म्हणतात ते जरी आरक्षण त्यांनी जाहीर केलं तरी त्यांचं नक्की स्वागतच आहे। अशा परिस्थितीमध्ये फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये बोलून त्यांना काय साध्य करायचंय हे त्यांनाच त्यांचे प्रवक्ते सांगू शकतात। ठीक आहे, मी विचारतो त्यांना। गंगाधरजी, त्यांचा प्रश्न असा आहे की जर उद्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला तर त्याचं स्वागत आम्ही करू, असं असताना तिघांचं सरकार असताना फक्त देवेंद्र फडणवीस टार्गेट का, हा त्यांचा सवाल आहे। त्याचं कारण असं आहे की फडणवीस साहेब अनेक वेळा आपण त्यांच्या बाईट्स बघितल्या, वेगवेगळे वक्तव्य बघितली। फडणवीस साहेब बोलतात एका राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावरती आहेत, तरीही ते बोलतात आमचा डीएनए ओबीसीचा आहे। म्हणजे भाजप हा सगळ्यात जगातला मोठा पक्ष आहे असं दावा करतात। एवढं मोठा त्यांची केंद्रात सत्ता आहे, राज्यात 105 आमदार आहेत। हे सगळं असताना मराठा समाजाने त्यांना खूप काही दिले।
तरीही ते मराठा समाजाची भाषा बोलत नाहीत किंवा मराठा समाजाबद्दल बोलत नाहीत. फक्त ओबीसी समाजाबद्दल असं कसं काय एखादा माणूस बोलू शकतो? फडणवीस साहेब एवढे हुशार आहेत, ते सगळा कायद्याचा अभ्यासक आहेत, तरीही ते मराठा समाजाला बोलण्यापेक्षा फक्त सगळ्या समाजाला सामावून घेतलं पाहिजे. परंतु ओबीसीमध्ये न येऊ देण्याची भूमिका त्यांनी वारंवार घेतली. 50% आतलं 19% आतलं जे आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळू नये किंवा त्याच्यावरचं आरक्षण फडणवीस साहेब वेळोवेळी देतात, द्यायचं बोलतात आणि त्याचं समर्थन करतात. परंतु 50% आतलं कधीही ते बोलत नाहीत. आणि राहिला प्रश्न, ते मुख्यमंत्री नसले तरी सरकारमध्ये ते केंद्रात त्यांचा शब्द चालतो. माननीय पंतप्रधान त्यांचे आहेत, केंद्रात गृहमंत्री साहेब त्यांचे आहेत. EWSचं 50%च्या वरचं आरक्षण त्यांनी दिलं आणि ते टिकवलं. मग 50%च्या आतलं सुद्धा आरक्षण ते देऊ शकतात आणि टिकवू शकतात. परंतु जाणून बुजून ते जरी म्हणत नसले परंतु सगळा सरकारचा रिमोट कंट्रोल हा फडणवीस साहेबांच्या हातात आहे आणि ते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार नाहीत असे त्यांचे अनेक वक्तव्य आहेत. ज्यावेळेस सगळे सोयरीची आधी सूचना काढली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं स्टेटमेंट आलं होतं. वेळोवेळी ते ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही असं म्हणतात. म्हणजे मराठा समाजाला ओबीसीत येऊ न देण्याची त्यांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून मनोजदादा त्यांना बोलत असतात. पाटील साहेब त्यांचं म्हणणं आहे की रिमोट कंट्रोल आहे ना या सत्तेचा, तो त्यांच्या हातात आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागतोय. पटतंय तुम्हाला हे? मी जराही यांच्या विषयावरती सहमत नाहीये. ज्या वेळेला राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेला सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता काँग्रेस आणि राष्ट्रवादी होता. त्यावेळेची जर तुम्ही सगळे व्हिडिओ क्लिप्स बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेसनी मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये कधीही उघडपणे भूमिका घेतलेली नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्येही गायकवाड आयोगाच्याच माध्यमातून फार कमी वेळेमध्ये ते सर्वेक्षण करून या ठिकाणी 16% आरक्षण जाहीर केलं आणि 12 आणि पाटील साहेब वरचं दिलं त्याच्यामुळे टिकला नाही. माझं पण ऐका ना, 12 आणि 13% हायकोर्टाचं त्या ठिकाणी आरक्षण टिकलं. त्यांनी जे आरक्षण दिलं ते चांगल्या विचाराने दिलं. आजपर्यंत कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिलं नाही. आजपर्यंत ती काँग्रेसमध्ये आता भरपूर नेते आहेत, कधी पृथ्वीराज चव्हाण, कधी वेगवेगळे नेत्यांनी दिलं नाही. परंतु हे आरक्षण त्यांनी देऊन सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवलं. महाराष्ट्रामध्ये जे काही भरत्या झाल्या त्यावेळेला पहिल्यांदा इतिहासामध्ये 1980 पासून माझ्या वडिलांच्या नंतर जी आंदोलनं सुरू झाली, वेगवेगळ्या नेत्यांनी आंदोलनं केली, पहिल्यांदा त्या भरत्या झाल्या. किंबहुना त्यांनी त्यांच्याच राज्यखंडामध्ये सारखी मराठा समाज आणि कुणबी समाजासाठी संस्था तयार केली, महामंडळाच्या माध्यमातून पुनर्घटना केली. आता प्रत्यक्षामध्ये जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेबांनी आरक्षणाची त्यांची स्पष्ट भूमिका घ्यावी हे पूर्णपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी स्वतः जाहीर केलेलं आहे. आता हे जाहीर केल्यानंतर जाणीवपूर्वक आमचे मित्र गंगाधर काळकुटे जे मगाशी स्टेटमेंट करतात हे एकदम चुकीचं आहे. ठीक आहे, फडणवीस साहेबांचं दिल्लीमध्ये काय वर्चस्व हे आम्हाला माहिती आहे, त्याबद्दल वादच नाहीये. सगळे पक्ष सगळ्या जाती धर्माला घेऊन चाललेले आहेत. मग घ्या ना सर निर्णय. आम्ही मनोज दादा म्हणतायत, आम्ही म्हणतो निर्णय घ्या ना. मग अजून आचारसंहितेला वेळ आहे सर. मनात आणलं तर एका दिवसात होऊ शकतं. पाटील साहेब, फडणवीस साहेबांनी मनात आणलं तर एका मिनिटात प्रश्न सुटतो, एकाच दिवसात. गंगाधरजी, आजच्या चर्चेचा विषय आपला काय की देवेंद्र फडणवीस साहेबांना का टार्गेट केलं तर हाच मुद्दा आहे ना. त्यांना टार्गेट करत नाहीत, त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली दादांनी. जे टार्गेट करताय ना हे जाणीवपूर्वक तुम्ही किती द्वेषी आहात हे क्लिअर कट त्या ठिकाणी दिसतंय. अजिबात नाही. तुम्हाला पाटील साहेब बोलावं लागतंय त्यांच्याबद्दल. ठीक आहे, तुम्ही हातावर त्यांचं नाव बोलण्यापासून तुमच्याबद्दलची समाजातली थोडीशी सहानुभूती कमी झाली. तुमचा आम्हाला आदर आहे, तुमच्या वडिलांबद्दल तर प्रचंड आदर आहे. पण तुम्ही ह्या टॅटू गोंदवल्यापासून तुम्ही भाजपची भाषा बोलता असा तुमच्यावर आरोप होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही फडणवीस साहेबांचं समर्थन करताय. परंतु समाजाला 50% आरक्षण दिलं पाहिजे. 50% आरक्षणासाठीच तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून तिथं आहात असं आम्हाला वाटतं. समाजाचे तुमच्या वडिलांकडे बघून आम्ही मोठे झालो तर तुमचं कर्तव्य या मराठा समाजाला. ठीक आहे, त्यांचं ऐका आता, त्यांचं ऐका आता, त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरं नरेंद्रजी, हा तो एक गोष्ट फक्त, काल देवेंद्र फडणवीस आले होते अजेंडा महाराष्ट्रमध्ये न्यूज 18 लोकमतच्या, आणि त्यावेळी त्यांनी तुमच्याबद्दल एक गौरवोद्गार काढले. ते असं म्हणाले की नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठा बांधवांना उद्योजक बनवण्याच्यासाठी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून झालेलं आहे.
पण तरी सुद्धा मुद्दा हा आहे की हा इतक्या मोठ्या प्रमाणात जो रोष आहे, तुम्ही सारथीच्या माध्यमातून काम केलं म्हणता, हे सगळं जरी असलं, रोष का कमी होत नाहीये? पहिला मुद्दा, टॅटू हा माझा व्यक्तीचा विचार आहे, माझा व्यक्तीचा विचार आहे, बाकी काही नाही. याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्र्यांनी करा, मराठा समाजाला न्याय दिलाच नाही. माझ्या वडिलांच्या पासून ते कालपर्यंत 2014 पर्यंत, बरोबर आहे. त्याच्यानंतर धाडस करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी आरक्षण दिलं. ज्या महामंडळाचं बोलतात ना, आता हे आपले सदग्रस्त बोलले माझ्या टॅटू बद्दल, मी ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला मी हा विचारत नाही तो मराठा कुठल्या पक्षाचा आहे. मी म्हणतो त्या मराठ्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याची जी काही बँकेची अडचण असेल, महामंडळाची अडचण असेल, ती मार्गीच लावण्याचं मी काम केलं. कित्येक मनोज जरांगेच्या अभिनंदन आहे सरकारने आणि फडणवीस साहेबांनी जे केलं त्याच्याबद्दलही अभिनंदन आहे. पण 50% आरक्षणाचं बोला, तुम्ही आचारसंहितेच्या अगोदर करण्याबद्दलचं सांगा. ठीक आहे, त्यांचं म्हणणं चर्चा करा. आता विषय काय पूर्ण होते. माझ्या जबाबदारी म्हणून मी एक अण्णासाहेबांचा मुलगा आणि एक मराठा म्हणून महाराष्ट्रामध्ये दौरे करून त्या ठिकाणी मराठा उद्योजक झाला पाहिजे, त्याला वेळेवर पैसे मिळाले पाहिजेत, त्याला बँकेतून कर्ज मिळाले की ही माझी तळमळ आहे. आता याच्यामध्ये माझा टॅटूचा आणि माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा वैयक्तिक संबंधाचा काय? त्या व्यक्तीने मला संधी दिली, उद्धव ठाकरेंनी दिली का? नाही दिली. त्यांनी महामंडळ बरखास्त केलं, अडचणी निर्माण केल्या, त्यांनी पैसे दिले नाही. देवेंद्र फडणवीस ताकद दिली, त्यांच्याकडून हक्काने घ्या, आम्ही तुमच्या आणि त्यांच्या पाठीमागे राहू. मनोज दादांनी सांगितलंय. साहेब, तुम्ही एवढं त्यांच्यावर प्रेम करताना तर हे प्रेम एकतर्फी नसावं. तुम्हाला दिलंय, स्वागत आहे. तुम्हाला मंत्री पदाचा दर्जा दिला, तुम्ही 1 लाख उद्योजक घडवले, अभिनंदन तुमचं. पण 50% आरक्षणाचं घ्या करून आम्ही साहेबांच्या आणि तुमच्या पाठीमागे राहू. समाज सगळा तुमच्या पाठीमागे राहील. त्यांचं म्हणणं महत्व समजून घ्या. ही काय राज्यपालांनी शपथविधी घेतलेला मंत्रीपद नाहीये. महमंत्री पदाचा दर्जा, एक इनोव्हा गाडी. अहो, माझी माथाडी कामगार संघटनेने मला फॉर्ड गाडी दिलेली, त्याचं डिझेल प्रवासाचं, हे फक्त मला मिळतं. मला काय बंगला नाही मिळाला, घोडा नाही मिळाला. मी मिळाला तरी काय हरकत नाही. ठीक आहे, वैयक्तिक नको. मला काही मिळालं आमची हरकत नाही, पण 50% आतलं आरक्षण बघा, विधानसभेच्या आरक्षण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेनी कधीही त्या ठिकाणी विशेष बैठक लावावी आणि त्यांनी तिघांच्या समोर ते जाहीर करावं. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये आणायचंय, मला या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विकास लवांडे यांना आणायचंय. विकासजी, आता सरकार कात्रीत सापडलंय. सरकारला इकडे ओबीसी, इकडे मराठा, ह्या दोन्हीमध्ये कुणाच्या बाजून निर्णय घ्यावा कदाचित लक्षात येत नसेल. पण या सगळ्यामध्ये विरोधक असं का करतायत की विरोधक सुद्धा स्पष्टपणे मराठा समाजाला का सांगत नाहीयेत? ठीक आहे, हे सरकार आचारसंहितेच्या आधी नाही, निवडणुकीच्या आधीपर्यंत नाही तुम्हाला देऊ शकत, आम्ही देतो. छाती ठोकपणे सांगतो, आम्ही देतो तुम्हाला आरक्षण. हे तुम्ही का सांगत नाहीये? बरेच मुद्दे आपल्या चर्चेत आले. खरं तर मला थोडासा वेळ द्या विलासजी, प्लीज सर. कारण याची खूप कहाणी आहे. आता इथे नरेंद्र पाटील जे आमदार, ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना वाहून घेतले स्वतःला आणि तसा टॅटू काढलाय, की व्यक्तिप्रेमात अडकलेले नरेंद्र पाटील ते देवेंद्र फडणवीसच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी देवेंद्र हे देव झाले. आता मुद्दा राहतो की यांनी सांगितलं की माझे वडील होते तेव्हापासून आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत कुणीच काय केलं नाही. हे दादांत खोटं, हे बाळभोतपणाचं वाक्य आहे, याला काही आधार नाही. खरं तर त्यांचे वडील असताना त्यांच्या वडिलांनी जी मागणी केली होती ती आर्थिक निकषावर आधारित मागणी केली होती आरक्षणाची, जातीवर आधारित नव्हती. आणि ते आरक्षण दिलं गेलं होतं. त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते, नंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही आर्थिक निकषावर, कारण संविधानात तशी तरतूद नाही आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची. नंतर पुढे मंडल आयोगाची अंमलबजावणी या देशामध्ये आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस 94 साली मंडल आयोगाचं सगळं, आता ते सगळं सांगत नाही मी, इंदिरा साहनी खटला वगैरे सुप्रीम कोर्टाने त्याच्यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोग नेमायला सांगितला, राज्य मागासवर्ग आयोग नेमायला सांगितला. आणि मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये 272 मूळच्या जाती, त्याच्यामध्ये कुणबीचा समावेश आहे, आणि मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेली अशा मिळून 346 जातींना त्यावेळेस मराठा समाज का घातला नाही म्हणतायत ते. जेव्हा
त्यांचं काम होतं त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारचं तत्कालीन पुढाऱ्यांचं सुद्धा काम होतं. आम्हाला या सगळ्यांनी सुद्धा यांनी सुद्धा अन्याय केलाय. 94ला आमचं आरक्षण मी पॉइंटेड प्रश्न विचारला. ठीक आहे, बोला. माझं सगळं ऐका. 94चा GR म्हणजे आता जे आपण सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबीचं आरक्षण मागतोय, हे 94 सालापासून मिळायला सुरुवात झाली मंडल आयोगाची अंमलबजावणी केली म्हणून. 386